नमस्कार. मी मनीषा सुनील जाधव. नुकताच मदर्स डे सेलिब्रेट होऊन गेला. प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने स्वतःच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले. कोणी सोशल मीडियावर तर कोणी स्वतः आईला भेटून स्वतःचे प्रेम व्यक्त केले. आज मी जे कविता वाचन करणार आहे ती कवितासुद्धा याच विषयावर आधारित आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आईचा गर्भ. किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता. किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता. स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता. एकटाच मी अन माझं जग तूच होतीस. एकटाच मी अन माझं जग तूच होतीस. या भयान जगापासून मला लपवून तू होतीस. या भयान जगापासून मला लपवून तू होतीस. तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता. तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता. तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता. तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता. तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती. तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती. तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती. तुझी नाळ ती जणू एक कोमल वेल मला लपेटलेली होती. तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे. तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे. कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे. तू स्वतःला किती किती जपायचीस. तू स्वतःला किती किती जपायचीस. एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस. जन्म मला देताना किती सोसले तू त्रास. जन्म मला देताना किती सोसलेस तू त्रास. पण मी फक्त जगावं हाच एक तुझा ध्यास. पण मी फक्त जगावं हाच एक तुझा ध्यास. गर्भातले ते 9 महिने पुन्हा येणार नाहीत. गर्भातले ते 9 महिने पुन्हा येणार नाहीत. पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही ग आई. पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही ग आई. पण मी अजून तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही ग आई. धन्यवाद.